हमारी ताकत अल्लाह बोल 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 डॉक्टर मोहन वायकर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत डॉक्टर सर्व आमचे कर्मचारी मोर्चा काढतायत. 4 फेब्रुवारीपासून ते जिल्हा परिषदपर्यंत. हे मोर्चा काढण्याचं कारण असं की 14 मार्च 2024 रोजी शासन निर्णय निगमित झालेला आहे की ज्यांना 10 वर्ष पूर्ण झालेलं आहे अशा जे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी जे आहेत त्यांना कायम करायचं शासन निर्णय झालेला आहे. आता 17-18 महिने झाले तरी शासन निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही आहे. मागच्या महिन्यात 18-19 जुलैला आम्ही मुंबईमध्ये आधार मैदान येथे सुद्धा मी आंदोलन केलं होतं. तिथं आम्हाला तोंडी आश्वासन मिळालं की आम्ही हे तुमचं लवकरात लवकर पूर्ण करू. पण अद्यापपर्यंत ही काही हालचाल झालेली नाही. तर आमची राज्य शासनाला ही एकच विनंती आहे. माननीय मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा व एकनाथ शिंदे साहेब यांना व आंबेडकर साहेब जे आरोग्य राज्यमंत्री आहेत त्यांना आमची एकच विनंती आहे की लवकरात लवकर आमचा शासन निर्णय जो निर्गमित झालेला आहे त्याची अंमलबजावणी तात्काळ करा. काळामध्ये आम्ही सर्वांनी आमच्या जीवाचे रान करून काम केलेलं आहे. त्याची आम्हाला पोचपावती म्हणून सरकारने आमच्या समायोजनासाठी आम्ही गेल्या वर्षी दीड महिना ते आम्ही आंदोलन केलं होतं. त्यानुसार तानाजी सावंत सर जेव्हा आरोग्यमंत्री होते त्यांनी आझाद मैदानावरती येऊन आमचा शासन निर्णय जारी केला होता. तसा आदेश दिला होता. लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 मार्च 2024 रोजी GR निघालेला आहे. तरी पण त्या शासनाने सध्याच्या शासनाने आणि तेव्हा पण जे शासन होतं म्हणजे देवेंद्र सर असू देत किंवा एकनाथ शिंदे साहेब, अजित पवार साहेब असू दे, तेव्हा हा निर्णय झाला होता की ज्यांचं 10 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष सेवा झालेली आहे त्यांना समायोजन केलं जाईल. तसेच औरंगाबाद खंडपीठाचा सुद्धा निकाल लागलेला होता की ज्या कर्मचाऱ्यांचे 10 वर्ष किंवा त्याहून पूर्ण झालेले आहेत त्यांना तुम्ही समायोजन करून द्याल. तरी पण अद्याप आजपर्यंत 17 महिने झाले तरी सुद्धा त्या GRची अंमलबजावणी झालेली नाही. आणि जेव्हा GR निघतो तेव्हा त्यापासून 6 महिन्याच्या कालावधीत ह्या GRची अंमलबजावणी झालेली पाहिजे असते. तरी पण आज 17 महिने लोटले तरी पण आमच्या GRची अंमलबजावणी झालेली नाही. आणि आम्ही 2 महिने झालं सातत्याने लक्षवेध आंदोलन करतो आहे. तरी सुद्धा आम्हाला फक्त आश्वासनं दिली जातात किंवा बैठक लावली जाते आणि त्या बैठकीमध्ये काही साध्य होत नाही. तरी हे आम्ही किती दिवस आंदोलन करायचं, आमच्या हक्कासाठी आम्ही किती दिवस लढायचं ह्या शासनाने आम्हाला सांगावं. भर पावसामध्ये आम्ही आंदोलन करतोय तरी सुद्धा सरकारला जाग येत नाही. तरी सरकारला आमची विनंती आहे की सरकारने आमचा विचार करून लवकरात लवकर